मित्रांनो, सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येत आहे। कामावर निघालेल्या तब्बल 50 कामगारांचा जीव आज थोडक्यात वाचलेला आहे। कारण पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहत परिसरात प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या इलेक्ट्रिक बसने अचानक भीषण आग घेतली। महिंद्रा कंपनी समोरून जात असताना या बसच्या मागील भागातून अचानक धूर निघू लागला। क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि बसमध्ये एकच गोंधळ उडाला। बसच्या आत साधारण 50 कामगार प्रवास करत होते। या गंभीर परिस्थितीत बस चालकाने दाखवलेलं प्रसावधान अत्यंत महत्त्वाचं ठरते। चालकाने क्षणाचाही विलंब न करता बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि एक करून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवलं। यामुळेच मोठी जीवितहानी टळली। दरम्यान अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने संपूर्ण बस गिळगृत केली होती। अवघ्या काही मिनिटातच लाखो रुपयांची ही इलेक्ट्रिक बस जळून खाक झालेली आहे आणि जागेवर तिचा सांगाडा उरला आणि या आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट किंवा बॅटरी सिस्टीममधील बिघाडामुळेच आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र ही घटना केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, कारण गेल्या काही महिन्यातच पुणे आणि परिसरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। कधी वायरिंगचा दोष, कधी तांत्रिक बिघाड, कधी देखभाल दुरुस्तीचा अभाव। यामुळेच प्रवाशांचा जीव धोक्यात येतोय हे वास्तव आहे। एकीकडे पर्यावरणपूरक वाहतुकीची चर्चा सुरू आहे आणि जर अशा बसेसचा नागरिकांसाठी धोकादायक ठरत असतील तर प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होत आहे। आज दुर्दैवाने कोणतेही जीवितहानी झालेली नाही, पण प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्यानं पाहून फक्त चौकशीचे आदेश न देता ठोस कारवाई केली नाही तर उद्या एखादी दुर्घटना